आमच्या सर्व क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी क्रीडांगण क्रमांक 1 वर जो महिलांचा सामना आहे तो पालघर विरुद्ध मुंबई शहर पूर्व आहे। क्रीडांगण क्रमांक 2 वर सामना महिलांचा ठाणे शहर विरुद्ध मुंबई शहर पश्चिम आहे। खेळण्याच्या दृष्टीने आपण तयारी सोलापूर विरुद्ध संभाजीनगर महिला विभाग, परभणी विरुद्ध जालना, रायगड विरुद्ध लातूर, पुरुष विभाग पुणे शहर विरुद्ध सिंधुदुर्ग, रत्नागिरी विरुद्ध परभणी, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध सोलापूर या सर्व संघांना फर्स्ट कॉल देऊन झाले। अध्यक्ष विश्वास सामाजिक संस्था इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने आम्हाला मजबूत सहकार्य केलेले आहे। त्यापैकी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार श्री प्रशांतजी केणी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं मी आयोजकांच्या वतीने यांनी सुद्धा चोख बंदोबस्त केलेला आहे, त्यांना मी धन्यवाद देतो। ठाणे महानगरपालिका त्यांचे समस्त अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो। त्याचबरोबर बाजीराव कराडी आणि त्यांचे बाउन्सरची टीम यांना मी चितो। साऊंड सिस्टम सांभाळणारे श्री हर्षल आणि श्री आदित्य आणि श्री मनोहर यांना मी ही थँक्यू बोलू इच्छितो। आणि आमचे सर्व जी फर्स्ट एड व्यवस्था पाहणारे डॉक्टरची टीम आहे त्यांनाही मी थँक्यू बोलू इच्छितो। दूसरा पुकार महिला विभागात दूसरा पुकार सोलापूर जिल्हा विरुद्ध संभाजीनगर जिल्हा, परभणी जिल्हा विरुद्ध जालना जिल्हा, रायगड जिल्हा विरुद्ध लातूर जिल्हा। महिला विभाग दूसरा पुकार सेकंड कॉल इन वीमेन कैटेगरी वीमेन सेक्शन, रायगड विरुद्ध लातूर। दूसरा पुकार महिला विभाग। क्रीडांगण समितीचे आमचे सर्व सदस्य ओम वर्तक नगर नागेश्वर क्रीडा मंडळ खोपट या संस्थेचे सर्व जे सदस्य क्रीडांगण समितीवरती काम करतात आणि खास करून मीनानाथ दांजी सर, शशिकांत राऊतजी, क्रीडांगणाच्या परिसरामध्ये कोणालाही तुम्ही परमिट करू नका, फक्त निवड संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका, MSRDC आणि MIDC यांच्या विशेष सहकार्याने 72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला स्वर्गीय पार्वतीबाई तांडवपीस माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये 2 दिवसापूर्वी सुरू झाली आणि त्याचा म्हणजे या कबड्डीचा थरार अनुभव जाणार आहे। त्यामुळे प्रत्येकाला या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची एक ऊर्जा आहे आणि ती उर्मी घेऊन तो ध्यास ठेवून हा कबड्डीचा श्वास या 6च्या 6 मैदानांमध्ये सातत्याने राखला जातो। नाशिकचे माजी नगराध्यक्ष आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष सन्माननीय राजे
त्याचबरोबर नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य शेरू अहिरे शेखर अहिरेजी। क्रीडागण क्रमांक 2 परभणी जालना, क्रीडागण क्रमांक 3 रायगड लातूर। तिसरा पुकार सोलापूर जिल्हा विरुद्ध संभाजीनगर जिल्हा, क्रीडागण क्रमांक 1 सोलापूर जिल्हा संभाजीनगर जिल्हा, क्रीडागण क्रमांक 1 परभणी जिल्हा जालना। क्रीडागण क्रमांक 1 वर सोलापूर जिल्हा संभाजीनगर जिल्हा, क्रीडागण क्रमांक 2 वर परभणी जिल्हा जालना जिल्हा, क्रीडागण क्रमांक 3 वर रायगड जिल्हा लातूर जिल्हा। थँक्यू टीम मॅनेजर्स, थँक्यू। त्यामध्ये तुम्ही फ्रेश दिसावं, तुमचा खेळ सुद्धा चांगला व्हावा आणि आमचे व्हॉलेंटियर सुद्धा चांगल्या मनस्थितीमध्ये इथे यावं म्हणून आपण वेळेच्या बाबतीत आम्हाला मदत करायची आहे। फर्स्ट कॉल धुळे वर्सेस बीड नाशिक। रायगड 1 पॉइंट ठाणे 4। या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच कल्पेश मुळीक, पंच प्रशांत शिंदे, कुबेर पाटील।